नमस्कार मित्रांनो, गुरुकुल प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेसाठी जो अर्थव्यवस्था घटक आहे या घटकावर 2022 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले होते आणि त्याच्या अनुषंगाने परीक्षेच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या घटकावर तुम्ही भर द्यायला पाहिजे, तर या अनुषंगाने हे आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण असेल। तुम्हाला जो अर्थव्यवस्थाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये असं म्हटलंय की LPGच्या विशेष अभ्यासासह इंडियन इकॉनॉमी, खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण यांच्या विशेष अभ्यासासह भारतीय अर्थव्यवस्था असं म्हणलंय। पण तुम्ही 2022चा पेपर बघितला तर अर्थव्यवस्था या घटकावर 10 प्रश्न आलेत आणि 10च्या 10 प्रश्न हे LPG टॉपिकवरच आहेत। उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याच घटकावर आहेत। तर मग पहिल्यांदा आपण काय प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत ते आपण बघू। बघा, पहिला प्रश्न असा होता की जागतिकीकरणासाठी WTOने कोणत्या आवश्यक अटी सुचवलेल्या आहेत। आता जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ह्या 3 संकल्पना नेमक्या काय आहेत आणि त्याची नेमकी व्याप्ती काय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याच्या अनुषंगाने विचारलेल्या आयोगाने विचारलेले प्रश्न आपल्याला लक्षात येत नाहीत। आणि हा जो काय तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला जो LPG टॉपिक आहे, तर या LPG टॉपिकचं एक वेगळं पण असं आहे तर तो एकूण अर्थव्यवस्थेला कव्हर करतो आणि हा टॉपिक अत्यंत कन्सेप्च्युअल आहे। हा टॉपिक तुम्हाला पाठ करून तुम्हाला आयोगाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही। ह्याच्या तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर पाहिजेत, येते लक्षात। आणि मी आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये इन डिटेल मी ह्या संकल्पना घेतलेतच, पण जेवढं गरजेचं आहे तेवढं मी इथं तुम्हाला सांगतो। म्हणजे प्रश्नाकडे येण्यापूर्वी मी पहिल्यांदा थोड्या संकल्पना क्लिअर करतो आणि एवढ्या एकाच संकल्पनेवर तुम्हाला 4-5 प्रश्न सुटतील बघा याच पेपरमधले। बघा की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ह्या तिन्ही संकल्पना नेमक्या काय आहेत ह्या PPTवर मी मांडलेले आहेत। आता याच्यामध्ये बघा खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, आता ह्या 3 संकल्पना आहेत। खाजगीकरणाच्या तुलनेत उदारीकरणाची संकल्पना व्यापक आहे, उदारीकरणाच्या तुलनेत जागतिकीकरणाची संकल्पना व्यापक आहे। तर आता एक साधारण मी उदाहरण घेऊन ह्या तिन्ही संकल्पना एकमेकांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि काही गोष्टी यांच्यामध्ये कॉमन आहेत तर ते मी सांगणार आहे। खरं तर हे असं काही वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण पूर्णपणे एकमेकापासून भिन्न आहेत असं काही नाही। हे एकमेकांमध्ये इंटरमिंगल आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत। पण प्रत्येक संकल्पना नेमकी काय आहे हे आपल्याला कळावं लागेल, त्याशिवाय आपण आयोगाच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणार नाही। मी एक उदाहरण घेतो बघा। उदाहरणार्थ बँकिंग क्षेत्रामध्ये एक सरकारचा उपक्रम आहे महत्त्वाचा, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो, SBI। तर SBI हा भारत सरकारचा उपक्रम आहे आणि मग या उपक्रमामध्ये भारत सरकारची 100% मालकी आहे। जेव्हा कधी तुम्ही याचा एक शेअर्स विकायला सुरुवात करणार त्यावेळी त्याला आपण म्हणतो खाजगीकरण किंवा प्रायव्हेटायझेशनची प्रोसेस सुरू झाली आणि मग 51% पर्यंत तुम्ही तुमच्याकडे मालकी ठेवताय, बाकी सगळी विकून टाकताय, त्याला आपण निर्गुंतवणुकीकरण म्हणतो। आणि संपूर्ण उद्योग विकून टाकताय त्याला आपण प्रतिराष्ट्रीयकरण म्हणतो। तर मग खाजगीकरण, तर खाजगीकरण म्हणजे काय बघा, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करून खाजगी क्षेत्राची भूमिका वाढवणं किंवा सार्वजनिक क्षेत्राचे भांडवल खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणं। एक्झॅक्ट आयोग हेच प्रश्न विचारतोय बघा। पुढं त्याच अनुषंगानं मी उदारीकरणाचं पण एक उदाहरण सांगतो। उदारीकरण म्हणजे काय, नावाप्रमाणे बघा, उदारीकरण उदारमतवादी धोरण आहे। तर सरकारी यंत्रणेचे जे निर्बंध आहेत ते निर्बंध कमी करणे। आता बँकांच्याच जर बाबतीत विचार करायचा झाला तर 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि 1980ला आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, म्हणजे खाजगी बँका सरकारनं ताब्यात घेतल्या। आणि 1969लाच सरकारनं आहे या खाजगी बँका ताब्यात घेतल्या, म्हणजे नवीन खाजगी बँकांना परवाना नाकारला गेला। म्हणजे 1969 नंतर
बँकिंग क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी नाकारली गेली. म्हणजे काय हो, निर्बंध आहेत. आणि तेच निर्बंध मग पुढे जाऊन 1991ला आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि मग त्या अनुषंगानं 1993 पासून आपण पुन्हा बँकिंग क्षेत्रामध्ये खाजगी बँक म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला पुन्हा परवानगी दिली. म्हणजे पुन्हा खाजगी बँक स्थापन करायला परवानगी दिली. म्हणजे उदारीकरण आहे. म्हणजे सरकारने बँकावरचे निर्बंध उठवले आणि मग पुन्हा ICICI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक ह्या खाजगी बँकांची स्थापना आहे. त्याला आपण नवीन खाजगी बँका म्हणतो. म्हणजे उदारीकरण म्हणजे काय, सरकारी जे निर्बंध आहेत ते निर्बंध कमी करणे. जागतिकीकरण, जागतिकीकरण नावाप्रमाणेच बा. जागतिकीकरण म्हणजे काय की आता उदाहरणार्थ SBI तर आता SBI आपली 7 समुद्रापार जाईल. म्हणजे SBI आता बाहेरच्या देशात जाऊन सुद्धा व्यवसाय करू शकेल किंवा इंग्लंडची स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही भारतामध्ये व्यवसाय करू शकेल. जागतिकीकरण म्हणजे तुम्ही त्याला आपण सीमारहित जग म्हणतो. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तू, सेवा, भांडवल, श्रम, कौशल्य, तंत्रज्ञान सहजासहजी जाईल. त्याला आपण काय म्हणतोय, जागतिकीकरण. तर बघा मग उदारीकरण म्हणजे काय, सरकारचे निर्बंध शिथिल करणं. आयोग याला शिथिलीकरण असं पण म्हणतंय. उदारीकरणामध्ये कशात समावेश होतोय, शिथिलीकरण. जागतिकीकरण परकीय व्यापारामध्ये मुक्त प्रवेश आहे. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये काय काय सहजासहजी जाईल, मुक्त प्रवेश, वस्तू, सेवा, भांडवल, श्रम, कौशल्य, तंत्रज्ञान इत्यादी. म्हणजेच दोन देशामध्ये जे काय सीमा आहेत त्यामुळे जो अडथळा आहे ते अडथळे दूर होणं म्हणजे सीमारहित जग असं आपण म्हणतो. ज्याला आपण वैश्विक खेडं असं आपण म्हणतो, ग्लोबल व्हिलेज. आणि त्यामुळे एकूणच जग हा एक सामायिक बाजार झाला आहे. तर ह्या 3 संकल्पना आहेत. ह्या 3 संकल्पनाच्या माध्यमातून तुम्हाला बाकीचे प्रश्न पटपट सुटतील. बघा मी फक्त एक हायलाईट म्हणून सांगतो, आता एवढा वेळ नाही आपल्याकडे. तर खाजगीकरणाचे मार्ग किंवा कुठल्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत. तर आता हे खाजगीकरणाची व्याप्ती, उदारीकरणाची व्याप्ती किंवा जागतिकीकरणाची व्याप्ती त्याच्या अनुषंगाने एक 2-3 स्लाईड तुम्हाला दाखवतो कमी वेळेत. आता एवढा वेळ नाही आपल्याकडे. मालकी हक्काची उपाययोजना आहे. म्हणजे मालकी हक्क कसा हस्तांतरित होईल, निर्गुंतवणुकीकरण, संयुक्त उपक्रम, अवसायांता ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो, प्रतिराष्ट्रीकरण, डिनॅशनलायझेशन, संघटनात्मक उपाययोजना आहेत, पुनर्गठन, प्रशासकीय कार्याचे विकेंद्रीकरण, भाड्यानं देणे किंवा कार्यात्मक उपाययोजना, स्वायत्तता बहाल करणे. तर हे सगळं आपण ऑनलाईन बॅचमध्ये सगळे इन डिटेल घेतलंय. फक्त हे पॉईंट महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला सांगतोय. पुढं हे तुम्हाला सांगितलं जेव्हा खाजगीकरणामध्ये कशी प्रोसेस सुरू होती. बघा उदाहरणार्थ 1969 आणि 1980ला सरकारने खाजगी बँका ताब्यात घेतल्या म्हणजे राष्ट्रीयकरण आहे. पुढं सरकारने 1991ला खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं म्हणजे 51% हिस्सा स्वतःकडे ठेवून राहिलेला हिस्सा सरकार विकत राहिलं म्हणजेच डी इन्व्हेस्टमेंट आहे, निर्गुंतवणुकीकरणाचं धोरण आहे. त्यानंतर 51% पेक्षा पण मालकी सरकार विकू लागलं, त्याला आपण इफेक्टिव्ह प्रायव्हेटायझेशन किंवा प्रभावी खाजगीकरण म्हणतो. आणि सरकारने एखादा उद्योग विकूनच टाकला, उदाहरणार्थ एअर इंडिया, तर त्याला आपण म्हणतो प्रतिराष्ट्रीयकरण. येतं लक्षात. तर हे पॉईंट लक्षात राहू द्या. पुढं उदारीकरणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सरकारचे निर्बंध कमी होणं वेगवेगळ्या क्षेत्रातले. म्हणजे राजकोषीय धोरणाच्या अनुषंगानं काही सुधारणा करणं किंवा चलनविषयक सुधारणा करणं हे सगळे पॉईंट उदारीकरणामध्ये. उदारीकरणाच्या दिशेने जाताना संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, राजकोषीय सुधारणा, चलनविषयक सुधारणा आणि नियोजन सुधारणा ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक रिफॉर्म म्हणतो. आणि एका विशिष्ट क्षेत्रावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक रिफॉर्म म्हणतो, औद्योगिक क्षेत्र सुधारणा, वित्तीय क्षेत्र सुधारणा. आणि हे 2 सोडून मेसो इकॉनॉमिकल रिफॉर्म असतो, त्याला आपण पायाभूत क्षेत्र सुधारणा असं आपण म्हणतो. त्यानंतर जागतिकीकरणाचे हे अत्यंत महत्त्वाचे स्लाइड आहे. बघा पहिल्यांदा पॉईंट सांगितला, जागतिकीकरणाची व्याप्ती कशी आहे, वस्तू, सेवा, भांडवल, श्रम, कौशल्य यांचे आंतरराष्ट्रीयकरण हा एक आयोग शब्द वापरतो. जगभर मुक्त प्रवेश आहे. अर्थव्यवस्थेचं एकात्मीकरण, वेगवेगळ्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. आता अर्थव्यवस्थेचे अंतरअवलंबन, बरोबर आहे. एक अर्थव्यवस्था बघा आपण म्हणतो अमेरिकेत मंदी आली तर त्याचा फटका भारताला बसतो. आपण इंटॅक्ट नाही आहे, आपण इतरांपेक्षा वेगळं नाही. म्हणजेच वैयक्तिक देशांना आर्थिक स्वातंत्र्य गमावलं आहे. लक्षात घ्या, आर्थिक सुधारणेमुळं, नवीन आर्थिक सुधारणेमुळं उद्योगाला स्वातंत्र्य आहे, मात्र देशाच्या बाबतीत जर विचार करायला तर आर्थिक स्वातंत्र्य गमावलं आहे असं आपण म्हणतो. कारण दुसऱ्या देशामध्ये आलेली मंदी त्याचा परिणाम आपल्या देशावर होऊ द्यायचा नाही असं होणार नाही. कमी प्रमाणात का होईना पण तो परिणाम होणार आहे. किंवा दुसऱ्या देशामध्ये घडणारे अनुकूल परिणाम
त्याचा आपल्याकडे पण फायदा होतो किंवा त्या देशामध्ये झालेल्या मंदीचे तोटे आपल्याकडे पण येतात. देशादेशामधील सीमारेषा पुसट होत जाणे, अर्थात आर्थिकदृष्ट्या आणि व्यापारदृष्ट्या संपूर्ण जग जवळ येणे, याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारला आहे. आणि मग दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये जर आयात येत असेल तर त्या आयातीवर जे काही वेगवेगळ्या मार्गाने निर्बंध आहेत आणि सगळ्यात वाईट निर्बंध होता त्याला आपण कोटा पद्धत म्हणत होतो. म्हणजे काय, तुमच्या देशातून आमच्या देशामध्ये जर गहू आयात व्हायचा असेल तर फक्त 100 क्विंटलच गहू आयात होईल, त्यानंतर 1 ग्रॅमसुद्धा गहू आयात होणार नाही. ही जी कोटा पद्धत आहे त्याला इकॉनॉमीच्या भाषेत आपण संख्यात्मक निर्बंध म्हणतो. ते संख्यात्मक निर्बंध उठवणं हे या जागतिकीकरणाचं काम आहे. कोटा पद्धतीचं उच्चाटन म्हणलंय बघा. कोटा पद्धत पूर्णपणे संपुष्टात आणा. तुम्ही आयात शुल्क आकारा, पण आयात शुल्क पण कमी कमी करा. त्याच्यावर पण याच परीक्षेत आयोगानं प्रश्न विचारलाय. 110% आपण आयात शुल्क 85% केला आणि आता तो 10% आणलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त प्रवेश आहेत. वेगवेगळ्या MNCs भारतामध्ये आल्या किंवा भारतातल्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या देशात गेल्या तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना संपूर्ण जगामध्ये मुक्त प्रवेश ह्या जागतिकीकरणामुळे मिळाला. तर पहिला जो प्रश्न होता तो पटकन घेऊ आपण आणि पुढे जाऊ. थोडा याच्यामध्ये वेळ कमी आहे आपल्याला, त्यामुळं कमी वेळेत आपल्याला जास्त घ्यायचं आहे. बघा, मी जे आतापर्यंत डिस्कस केलं त्याच्यावर या 2022 मधले जवळपास तुम्हाला 4-5 प्रश्न सुटतील. बघा, जागतिकीकरणासाठी WTOने कोणत्या आवश्यक अटी सुचवलेल्या आहेत. जागतिकीकरण बघितलं आपण, वस्तू, सेवा, श्रम, भांडवल, कौशल्य, तंत्रज्ञान यांना मुक्त प्रवेश. बघा, भौगोलिक सीमारेषेची मर्यादा नसणे, बरोबर आहे. भांडवलाची मुक्त हालचाल आहे, बरोबर आहे. तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह, बरोबर आहे. मानवी श्रमाचा आंतरराष्ट्रीय मुक्त हालचाल आहेत, बरोबर आहे. वरील सर्व येतं लक्षात. पण ही कन्सेप्ट कळल्याशिवाय तुम्हाला प्रश्न सुटणार नाही, कारण आयोग प्रत्येक वेळेस संकल्पनावर आधारित नवीन प्रश्न तयार करते. त्यामुळे कन्सेप्ट तयार तुमच्या क्लिअर पाहिजेत. तर त्या सगळ्या कन्सेप्ट मी आपल्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. एकूण ह्या नवीन आर्थिक धोरणामध्ये आपलं अंतिम ध्येय काय आहे, जागतिकीकरण. त्यासाठी आपल्याला कुठल्या दिशेनं अर्थव्यवस्थेला पाठवतोय आपण, उदारीकरणाची दिशा, आणि त्यासाठी मार्ग आहे खाजगीकरण. नवीन आर्थिक धोरणाचा मार्ग आहे खाजगीकरण, नवीन आर्थिक धोरणाची दिशा आहे उदारीकरण, आणि नवीन आर्थिक धोरणाचा अंतिम ध्येय आहे जागतिकीकरण. येतं लक्षात. आणि मग खाजगीकरणामध्ये निर्गुंतवणुकीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर वेगवेगळे निर्गुंतवणूक आयोग हे आपण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत, प्रॉपर व्यवस्थित ऑनलाईन बॅचमध्ये डिस्कस केलेले आहेत. जागतिकीकरणामध्ये प्रामुख्याने 3 पिलर आहेत, 3 आधारस्तंभ आहेत. मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, WTO आहेत, IMF आणि वर्ल्ड बँक आहेत. ओके, तर हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते लक्षात राहू द्या. बरं, मी जे सांगितलं त्याच्याच आधारावर पुढचे प्रश्न बघा. खाजगीकरण कशाशी संबंधित आहे. आता बघा, जर एखादा उद्योग आत्तापर्यंत सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत होता आणि त्याला आपण खाजगी क्षेत्राकडे आपण शिफ्ट करतोय, तर खाजगी क्षेत्रामध्ये ट्रिपल ईज हा एक गुणधर्म असतो. खाजगी क्षेत्रामध्ये काय असते, खाजगी क्षेत्रामध्ये इकॉनॉमी असते, काटकसर. खाजगी क्षेत्रामध्ये इफिशियन्सी असते, कार्यक्षमता. खाजगी क्षेत्रामध्ये इफेक्टिव्हनेस असतो, परिणामकारकता. येते का लक्षात. आणि मग याच्या माध्यमातून काय होते, खाजगीकरणामुळं गुणवत्ता वाढते, भ्रष्टाचार संपुष्टात येतो, कार्यक्षमता वाढते, आणि अर्थात खाजगीकरणाचा एक भाग काय सांगितला होता तुम्हाला, डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणुकीकरण, वरीलपैकी सर्व. पुढं, शासन सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राकडे सुपूर्त करते, म्हणजेच काय हो बघा, खाजगीकरण. म्हणजे एकाच परीक्षेतले किती प्रश्न आपल्याला एवढ्याच संकल्पनेवर सुटायला लागलेत बघा. पुढं, खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या बाबी अपेक्षित असतात. बघा, सार्वजनिक क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले करणे, बरोबर आहे, आत्ताच बघितलं. पॉईंट आहे बघा, सरकारी उद्योगांची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणं, बरोबर आहे. म्हणजे खाजगीकरणामध्ये आणि पॉईंट येतोय. पण मुक्त व्यापार धोरण आणि विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन, आणि मुक्त व्यापार धोरण हे उदारीकरणाचा भाग आहे. त्यामुळे आपलं उत्तर आणि येतं लक्षात. पण मग हे आपण कमी वेळेत नाही सांगू शकत, पण आपल्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. बरं, पुढं हां, हे थोडं आपल्या ऑनलाईन बॅचबद्दल सांगतो. तर खरं तर तुम्हाला जर समजा तुम्ही 2022च्या अगोदरचे पेपर बघितले तर LPG हा टॉपिक सोडून, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हा टॉपिक सोडून
इतर टॉपिकवर पण एखादा दुसरा प्रश्न आहे, बेरोजगारीवर एखादा प्रश्न आहे, दारिद्र्यावर एखादा प्रश्न आहे, सार्वजनिक वित्तावर एखादा प्रश्न आहे, आरबीआयवर एखादा प्रश्न आहे. मग आता तुम्ही एका प्रश्नासाठी तुम्ही सार्वजनिक वित्त जवळपास 50 40 पानाचा एक चॅप्टर आहे. येते का लक्षात? आता ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की नाही मला सगळंच इकॉनॉमी करायचं आहे, तर त्यांना मी राज्यसेवेचं किंवा कंबाईनचं एकूण जे इकॉनॉमी आहे ते जोडून दिलं. पण मित्रांनो, माझं एक सांगणं आहे, आता मग ज्यावेळी परीक्षा जवळ येते तर एवढं सगळं तुम्ही नाही करू शकत. येते का लक्षात? एकतर इकॉनॉमी हा विषय अवघड, आणि तुम्ही सगळे पोलीस बांधव सगळे तुमची ड्युटी सांभाळून, बाकी तुमचा बहुतांश लोकांचे लग्न झालेले आहेत, संसार सांभाळून, सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्ही अभ्यास करताय. त्यामुळं तुम्हाला कमी वेळेत जास्त मार्क पाडायचे असेल तर LPG हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही इतर टॉपिक करू नका, पण LPG टॉपिक आता 2022चा जर विचार करायचा तर 10च्या 10 प्रश्न LPGवर आहेत. पण इतरही परीक्षेत जर विचार करायचा झाला तर 10 पैकी 5 ते 6 प्रश्न तरी LPGवर आहेत. त्यामुळं इनपुट आउटपुट रेशोचा जर विचार करायचा झाला तर तुम्ही LPGवर फोकस करणे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग LPG हा टॉपिक आपण अर्थव्यवस्था फास्ट ट्रॅक बॅच म्हणून आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे, आणि त्यामध्ये LPG या टॉपिकवरचे 11 व्हिडिओ आहेत आणि 2 व्हिडिओ हे RBI आणि सार्वजनिक वित्त याच्यावरचे आहेत. तर एकूण 13 व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाचा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. येते का लक्षात? त्यामुळे तुम्हाला अर्थात मग संपूर्ण इकॉनॉमी ह्याच्यात कव्हर नाही होऊ शकत, पण तुम्हाला कमीत कमी व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्क पाडून देण्याचा हा प्रयत्न ह्या फास्ट ट्रॅक बॅचच्या माध्यमातून असेल. आणि ह्याचे नोट्स पण ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले. आपल्या गुरुकुल प्रबोधिनीचं जे डिपार्टमेंटल PSI साठी खास टेलिग्रामचा जो चॅनल आहे, तर त्या चॅनलवर पण आपण हे टाकलेलं आहे, तुमच्या ह्या LPGच्या नोट्स टाकलेल्या आहेत. आणि अर्थात आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला सगळे 13 व्हिडिओ पण आहेत आणि ती नोट्स पण उपलब्ध करून दिलेले आहेत. तर मग ज्यांना गरज वाटते, जे इच्छुक आहेत, तर त्यांनी हे 13 व्हिडिओ बघू शकता. म्हणजे अगदी तुम्ही 1.5चं जर स्पीड लावलं तर 8 ते 10 तासामध्ये तुम्ही सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकाल, आणि ते तुम्ही 2दा बघितले तर मोर दॅन सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला वाटतं की हे LPG आपली ऑनलाईन बॅच बघून तरी पण तुम्हाला वाटतंय की मला इतर टॉपिक पण थोडी महत्त्वाची माहिती बघायची आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सुचवेल मित्रांनो की देसलेचं जे दीपस्तंभचं पुस्तक आहे त्यामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न रेड कलरनं दाखवलेले आहेत. देसले सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न रेड कलरनं दाखवलेले आहेत. जर तुम्हाला कमी वेळेत इतर टॉपिकमधले काय महत्त्वाचे घटक वाचायचे असेल तर तेवढं रेड केलेलं आहे. त्याच्या मागचं आणि पुढचं थोडं लिंक तुम्हाला लक्षात राहील, त्या अनुषंगानं ते रेड केलेलं वाचा. तिथून तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळेल. म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या MPSCच्या परीक्षेमध्ये जे आयोगानं प्रश्न विचारलेत तर त्यांनी ते रेड कलर करून देण्याचा प्रयत्न केला आहे. जसं आपण आपल्या डिपार्टमेंटल PSI कायद्याच्या पुस्तकामध्ये रेड कलर केलेला आहे, तसं त्यांनी पण केलेलं आहे. तर त्याचा तुम्हाला फायदा होईल इतर टॉपिकच्या बाबतीत. मात्र तुम्हाला LPG टॉपिक व्यवस्थित करावा लागेल, आणि तो व्यवस्थित तुम्हाला हे 11 व्हिडिओच्या माध्यमातून आणि RBI आणि सार्वजनिक वित्त असे एकूण 13 व्हिडिओच्या माध्यमातून ही ऑनलाईन बॅच अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क पाडून देईल. ओके, मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. 1993-94च्या अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्काचा दर 110% किती टक्क्यापर्यंत कमी झाला? आता मित्रांनो, कर सुधारणा हा एक घटक आहे. तर आता एवढी वेळ नाही कर सुधारणा घेण्याच्या संदर्भात, तर ह्या एक स्लाइडचा फोटो काढून घ्या की कर सुधारणा असती म्हणजे काय, हे सगळे पॉईंट लक्षात राहू दे. येते लक्षात? फक्त ह्या प्रश्नापुरतं तुम्हाला सांगतो की 1991-92 पर्यंत आपले आयात शुल्क, दुसऱ्या देशातून एखादी वस्तू आपण आयात करतो तर त्याचा आयात शुल्क हा 110% होता. तो 1992-93 मध्ये आपण तो 85% पर्यंत केला, आणि आता तो डायरेक्ट 10%. पण हे गैर कृषी वस्तूंसाठी, कृषी वस्तू सोडून इतर वस्तू आपल्या देशामध्ये आयात होत असतील तर त्याला आयात शुल्क किती आहे? 10%. पण हे प्रश्न विचारले 1993-94च्या अर्थसंकल्पामध्ये 110%वरून किती टक्केपर्यंत कमी केला? 85%. पुढं आता भारताचा जून 1991 मधील परकीय चलन साठा किती होता? तर आपल्या देशामध्ये हे व्यवहार तोलाचं संकट निर्माण झालं होतं. केवळ आपण
2 ते 3 आठवडे आयात करू शकू एवढंच आपल्याकडे परकीय चलन उरलं होतं, 1.1 अब्ज डॉलर. तर मग हे व्यवस्थितपणे आपल्या नोट्समध्ये आणि ऑनलाईन बॅचमध्ये आहे. फक्त हे लक्षात ठेवा बघा की आपण आपल्या देशामध्ये जे काही परकीय गंगाजळीचे संकट निर्माण झालं तर त्याला कारणीभूत काय, तर आपल्या देशामध्ये राजकोषीय तूट ही जास्त होती. त्यामुळे सरकार जमेच्या तुलनेत खर्च जास्त करत होतं, त्यामुळे चलनवाढ वाढत होती. आणि चलनवाढ वाढल्यामुळं आपल्या देशातून बाहेर जाणारी निर्यात कमी आहे आणि आयात वाढत होती, त्यामुळे व्यवहार तोलाचं संकट होतं. तर हे दूर करण्यासाठी मग आपण ज्यावेळी म्हणजे व्यवहार तोलाचं संकट दूर करण्यासाठी आपण ज्यावेळी IMFकडे हात पसरले आणि त्यांच्याकडे एक म्हणजे बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांच्याकडे दोघांकडे मिळून आपण 67 टन एवढं सोनं आपण गहाण ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून IMFनं आपल्याला कर्ज दिलं, ते एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीच्या माध्यमातून दिलं. जाचक अटी लादल्या गेल्या की आपल्याला कोणत्या जाचक अटी लादल्या की आपण आपल्या देशाच्या आर्थिक संरचनेमध्ये बदल करायचा आहे. म्हणजे आपल्या देशातले जे काही आर्थिक संरचना आहे त्यात आपल्याला बदल करायचा आहे, ज्याला आपण सॅप्स म्हणतो, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम. म्हणजेच आपण LPG स्वीकारलं. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करणे, खाजगीकरण, सरकारी निर्बंध कमी करणे, उदारीकरण, परकीय वस्तू सेवा भांडवल मुक्त प्रवेश, जागतिकीकरण. एका बाजूला हे IMFनं आपल्यावर जे बंधन टाकलं की संरचनात्मक तुम्ही बदल करायचा आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेच्या संरचनेमध्ये बदल करायचा आहे, म्हणजेच LPG स्वीकारलं. आणि आपल्या भविष्यात असा प्रसंग आपल्या देशावर येऊ नये म्हणून आपण आर्थिक स्थिरीकरणाचं जे धोरण स्वीकारलं तर ते म्हणजेच राजकोषीय तूट कमी करणं, चलनवाढ कमी करणं आणि व्यवहार तोल सुधारणं. म्हणजे बघा, हे देशामध्ये पैशाचं प्रमाण मोठं होतं, त्यामुळे मागणी वाढत होती. मग हे मागणी व्यवस्थापन केलं आणि ह्या LPGच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये वस्तू सेवांचा पुरवठा कसा वाढेल त्यासाठी प्रयत्न केला, म्हणजे हे पुरवठा व्यवस्थापन आहे. तर ह्या स्लाईडवर सुद्धा आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत, तर हे कुठंतरी लिहून घ्या. ओके. पुढं 1991-92 मध्ये निर्यातीचे डॉलर मूल्य 1.5% घसरल्यामुळे 1993-94 मध्ये निर्यात मूल्य किती टक्क्याने वाढली? 20% वाढली. 1991ला आपण रुपयाचं अवमूल्यन केलं 3 टप्प्यामध्ये, एकूण 18.7% इतकं रुपयाचं अवमूल्यन केलं. आणि मग पुढे जाऊन 1991-92 मध्ये निर्यातीचं डॉलर मूल्य 1.5% घसरल्यामुळं 1993-94 मध्ये निर्यात मूल्य किती टक्क्याने वाढले? तर 20% वाढलं. त्यानंतर आपल्याकडे WTO मध्ये जो कृषी करार आहे त्याच्या अनुषंगाने हा एक प्रश्न आहे. निवडक शेतकी वस्तूंची खरेदी, वितरण, निर्यात, आयात कोण करते? नाफेड. मात्र कृषी करारामुळे ह्या नाफेडच्या कार्यावर आता मर्यादा आलेली आहे. कृषी करार हा WTOच्या अंतर्गत आहे. येतं लक्षात. पुढे जाऊन आणखी ते आपण बघणार आहे. पुढं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण धोरणांतर्गत भारत सरकारने 100% विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरता परवानगी दिली? 100% FDIला कुठं कुठं परवानगी आहे? खरं तर आता तर सगळीकडेच परवानगी, म्हणजे उत्पादन, औषध, खाजगी विदेशी बँक, दूरसंचार सगळीकडेच आहे. पण ज्यावेळी तुमचा पेपर हा झाला आहे एप्रिल 2022ला, त्यावेळी दूरसंचार क्षेत्र यामध्ये FDIला 49% पर्यंत परवानगी होती. मात्र तुमचा पेपर झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर 2022 पासून दूरसंचार क्षेत्रामध्ये सुद्धा 100%ला परवानगी आहे. म्हणजे आजचं जर उत्तर आहे तर आजचं उत्तर वरील सर्व आहे, पण पर्याय नाही. पण तुमचा पेपर ज्या काळात झाला त्यावेळी दूरसंचार 100% नव्हतं, म्हणजे अ ब क 4. आणि 100% कुठला आहे, 49% कुठला आहे, 74% कुठला आहे, ही सगळी लिस्ट आपल्या नोट्समध्ये आणि ऑनलाईन बॅचमध्ये आहे. पुढं जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. येतं आहे लक्षात. त्या अनुषंगाने आणखी काय लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला, की WTOची जी पार्श्वभूमी आहे, तर WTOची जी काय पहिली आवृत्ती आहे तर त्याला आपण गॅट करार, तर ही डेट महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 1948ला गॅट करार अंमलात आला आणि त्याच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळे निगोशिएशन्स राऊंड आहेत, तर पहिला राऊंड जिनिव्हाला आहे, लक्षात ठेवा. आणि शेवटचा जो जास्त वादग्रस्त ठरला उरुग्वे राऊंड कधीचा? 1986 उरुग्वे राऊंड. तर हे जे महत्त्वाचं आहे तेवढं दिलं आहे. एकदा फक्त हे कुठंतरी लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. पुढं उरुग्वे राऊंड हे जास्त काळ चालला, त्या म्हणजे एकूण गॅट करारापैकी 1986 ते 1993. त्यानंतर विकसनशील देश
आणि विकसित देश यांच्यामध्ये तडजोड करण्यासाठी ऑर्थर डंकेलचा जो प्रस्ताव आहे तो डिसेंबर 1991 आहे. डंकेलनं WTOचा जो मसुदा तयार केला आहे तो 15 डिसेंबर 1993 आहे. आणि मग मराकेश मोरोक्को करार, मोरोक्को या देशामध्ये मराकेश या ठिकाणी जो करार झाला 15 एप्रिल 1994 आणि त्याच्या माध्यमातून WTOची जी स्थापना झाली 1 जानेवारी 1995. म्हणजे WTOची जी स्थापना आहे ती कुठं झाली आहे? मराकेश मोरोक्को, बरोबर आहे. मोरोक्को या देशामध्ये मराकेश या ठिकाणी WTOची स्थापना झाली आहे. आणि गॅटची स्थापना मात्र जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आणि WTOचं मुख्यालय हे कुठं आहे? जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्येच आहे. सदस्य देश 164 आहेत. पहिली मंत्रिपरिषद 1996 महत्त्वाची आहे, सिंगापूर जिनिव्हाचं आहे. दोहा मंत्रिपरिषद 2001चे, दोहा कतार 2001. आणि आता 12वी मंत्रिपरिषद जून 2022 मध्ये कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली मात्र जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्येच पार पडलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी ऑनलाईन बॅचमध्ये घेतलेले आहेत. तर हे सगळा डाटा परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने हे WTOचे करार तुम्हाला परीक्षा दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. WTOच्या स्थापनेचा करार, त्याला आपण हे WTOचे करार परीक्षा दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. WTOच्या स्थापनेचा करार त्याला आपण अम्ब्रेला ॲग्रीमेंट म्हणतो. गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, त्या गॅटचे हे वेगवेगळे करार आहेत. आयात प्रशुल्क करार, आयात शुल्केतर अडथळे, डम्पिंग विरोधी करार, कृषी करार, कापड वस्त्र करार, स्वास्थ्यविषयक उपायांचा करार, तांत्रिक अवरोध करार, हे वेगवेगळे करार पण परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते इन डिटेलमध्ये आपण ऑनलाईन बॅचमध्ये पण घेतलेत आणि नोट्समध्ये पण आहेत. त्यानंतर गॅट्स जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, सेवांच्या बाबतीतला करार आहे. त्यानंतर बौद्धिक संपदाच्या बाबतीतला अधिकार आहे. ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हे महत्त्वाचं आहे बघा. त्यानंतर कृषी करारामध्ये उपकरार कोणते आहेत आणि आयात शुल्केतर अडथळ्यामध्ये उपकरार कोणते आहे हे पण आयोग विचारू शकेल. आयात शुल्केतर अडथळ्यामध्ये परवाना प्रक्रिया करार, ट्रिम्स ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, रूल्स ऑफ ओरिजिन. कृषी करारामध्ये बाजार प्रवेश, देशांतर्गत मदत ज्याला आपण डोमेस्टिक एड म्हणतो, निर्यात सबसिडी. आणि देशांतर्गत मदतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 4 बॉक्स आहेत, येते लक्षात. ॲम्बर बॉक्स आहे, ग्रीन बॉक्स आहे, ब्ल्यू बॉक्स आहे आणि स्पेशल अँड डिफरन्शियल ट्रीटमेंट बॉक्स आहे. आणखी एक रेड बॉक्स आहे, मात्र रेड बॉक्स तो WTOच्या अंतर्गत दिलेला नाही आहे, येतं लक्षात. तर हे करार परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा. पुन्हा एक राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण यांचा तुलनात्मक एखादा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं बघा. कसा आयोगानं प्रश्न विचारला तर हे लक्षात राहू द्या. किंमत स्थिरीकरण, पूर्ण रोजगार पातळी गाठणं आणि स्थैर्यासह आर्थिक वृद्धी हे तिन्ही घटक दोन्ही धोरणाचे उद्दिष्ट आहेत. मात्र पायाभूत सुविधांचा विकास आणि स्त्रोतांचे उपलब्धीकरण हे केवळ सरकारचं जे राजकोषीय धोरण आहे त्याचाच भाग आहे. आणि चलनविषयक धोरण कोणाचं आहे? RBIचं आहे. तर पैशाची तटस्थता आणि व्यवहारतोल सुधारणा हे केवळ RBIशी संबंधित आहे. काय कसं हे सगळं ऑनलाईन बॅचमध्ये घेतलं आहे, एवढा इथं आपल्याला वेळ नाही. फक्त एवढं माझं काम आहे, हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मग राजकोषीय धोरणाची वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट साधनं आहेत आणि चलनविषयक धोरणाची साधनं आहेत, याच्या तुलनात्मक पण आयोग प्रश्न विचारतात, येतं लक्षात. तर हे थोडा एकदा स्लाईड बघून घ्या. आणि अर्थात तुमचं मला आभार मानायचं आहे, कारण हे डिपार्टमेंटल PSIचं जे आपलं पुस्तक आहे कायद्याचं, प्रचंड प्रमाणामध्ये रिस्पॉन्स आहे. तर खरं तर ही पहिली आवृत्ती आहे, पण याच्या अगोदर नोट्स होत्याच आपल्या बाजारात, पण ही नोट्सच्या आपण पुस्तक केलेलं आहे आणि ही पहिली आवृत्ती इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी याला इतका चांगला प्रतिसाद दिलेला आहे, तर ही मला 8वी 9वी एडिशन असल्यासारखं वाटायला लागलं. तर त्यामुळं अर्थात हे पुस्तक म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, डिपार्टमेंटल PSI कायद्याचं हे जे आपलं पुस्तक आहे इथून पुढं तुमचं मेरिट प्रचंड प्रमाणात वाढवणारं पुस्तक आहे. कारण एका पुस्तकामध्ये इतकं सुंदर व्यवस्थितपणे सगळं दिलं आहे, सगळे आयोगाचे प्रश्न व्यवस्थित ॲनालिसिस करून दिलेले आहेत, योग्य त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिले, आयोगाने विचारलेल्या प्रश्नाला कलर करून दिलेला आहे. आणि याच्या आधारावर जी आपली डिपार्टमेंटल PSIची मुख्य परीक्षेची जी ऑनलाईन बॅच आहे, तर या पुस्तकातला प्रत्येक शब्द न शब्द मी ह्या ऑनलाईन बॅचमध्ये घेतलेला आहे. त्यामुळं आपलं हे पुस्तक आणि ऑनलाईन बॅच ही तुम्हाला मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं हे वन स्टॉप सोल्युशन असेल. तर आत्तापर्यंत तुम्ही ह्या ऑनलाईन बॅचला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे आणि ह्या पुस्तकालाही प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल तुमचं मला धन्यवाद मानायचं होतं. तर पुन्हा एकदा थँक्यू. आणि मग या व्हिडिओपुरतं आपण इथंच थांबतोय. पुन्हा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आपण इथंच थांबू. धन्यवाद.